अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची जमीन आमची हक्काची नाही, कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची शक्तीपीठ होतो शक्तीपीठ होतो शक्तीपीठ होतो। आज शक्तीपीठ लादलेलं शक्तीपीठ रद्द करण्यासाठी सरकारनं आज नदीकाठच्या भागाचा न विचार करता गेले 2005, 2019 आणि 2021चा पूर आम्ही नदीकाठच्या लोकांनी झेलला। बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात झालेत। बाधित शेतकऱ्यांना आमची जमीन खराब होणारच आहे, त्याच्याबरोबर जी शक्तीपीठ जाणार आहे त्याच्या लगतची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे। यदा कदाचित शक्तीपीठ हा सरकारनं केला तर आमचे बोरगाव असेल, गौंडवाडी, सटवाडी, बनेवाडी, मसुचीवाडी, शिरटे, बिचूत, बहे आणि खरातवाडी आणि फारणेवाडी ही गावं यदा कदाचित विस्थापित करावी लागतील। कारण आम्ही 19च्या आणि 21च्या पुरामध्ये आमचा हाल अगदी जनतेनं बघितलं, सरकारने बघितलं। त्या काळामध्ये 19च्या काळामध्ये हे सरकार सत्तेवर होतं आणि हजारो कोटीची मदत आम्हाला तिने केलेली बघितली। जर ही परिस्थिती त्या काळामध्ये जर निर्माण झाली असेल आणि हा जर शक्तीपीठ तिने जर निर्माण केला तर यदा कदाचित या गावातली सगळी जनता विस्थापित व्हावी लागेल। या सरकारनं आमच्या अन्नामध्ये विष कालवलं नाही तर आमच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम हे सरकार करतंय। गेले अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या आमची उपजीविका शेतीवर असणारं खेडी गाव आहेत। या खेडेगावामध्ये शेतकरी उपजीविका हा शेतीवर करतो। आम्ही आता अल्पभूधार शेतकरी झालोय आणि अल्पभूधार शेतकरी होत असताना त्याच्यामधली जमीन काढून घ्यायचा प्रयत्न करतोय। आम्ही चांदोली धरणामध्ये आमच्या परिसरामधल्या शेतकऱ्यांनी जमीन दिली। आता हा दुसरा आमच्या प्रोजेक्ट येतोय। अनेक रस्ते आमच्या भागामधून गेले, विकास व्हायला अडचण नाही, पण विकास होत असताना शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊन, शेतकऱ्याच्या चुलीमध्ये पाणी ओतून, शेतकऱ्याच्या अन्नामध्ये विष घालून विकास करणं बरोबर नाही। या सरकारला आम्हाला सांगणं एकच आहे, आज आम्ही ह्या परिसरातले शेतकरी पायी चालत आलोय। यदा कदाचित विधानसभेपासून विधानसभेच्या सभागृहापर्यंत आम्हाला चालत जावं लागलं तर यदा कदाचित चालत जाणार आहे। कारण आमची गोरगरीब जनता शेतीवर अवलंबून आहे। इथं परिसरामध्ये नोकऱ्या नाहीत, चांगली MIDC नाही आणि त्यामुळे आम्हाला शेतीवर उपजीविका करावं लागते। आणि भविष्यामध्ये पडणारा पाऊस असेल, अकाळी पाऊस पडतो, कमी पाऊस होतो, जास्त पाऊस होतो। जास्त पाऊस झाला तरी आमचं नुकसान होतंय, कमी पाऊस झाला तरी आमचं नुकसान होतंय। भविष्यामध्ये या सरकारला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने एक विचार आहे की संघर्ष समितीच्या वतीने इशारा आहे की ह्या शक्तीपीठाला जर आपण घाट गाठला तर जीवाचं रान करू, पण आम्ही शक्तीपीठ रद्द करण्यासाठी भले आम्हाला छातीवर गोळ्या झेलाव्या लागले तर चालतील, पण आम्ही शक्तीपीठ कदापि सुपीक जमिनीमधून जाऊन देणार नाही। हिने याची अलाइनमेंट बदलावी, हिने बाजूनं शक्तीपीठ घेऊन जावा जिथं खराब जमिनी असतील। पण शक्तीपीठाची गरज काय? मुळामध्ये तुम्ही लादला ह्या राज्यावर, मुळामध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही आज अनेक कोट्यवधी रुपयाची देणी तुमच्याकडे आहेत, सरकारला वारंवार कर्ज काढावं लागतंय आणि परत उद्या आमच्यावर शक्तीपीठ लादताय। भविष्यामध्ये सरकारला अनेक अडचणी आहेत आणि अडचणी असताना सुद्धा तुम्ही नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणून जनतेला हैराण करून सोडायचं काम केलंय। जनता कधीही सहन करणार नाही, शेतकरी तुमच्या विरोधात उभा राहणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला तिची किंमत मोजावी लागेल असा ठाम आम्ही बोरगाव असेल, मसुचवाडी असेल, जुनेखेड, नवेखेड असेल, फारणेवाडी, गौंडवाडी, सटवाडी, बनेवाडी, शिरटे, बिचूद आणि भये यांच्या वतीनं आपला इशारा देतो। भविष्यामध्ये या नादाला लागू नका। शेतकऱ्याच्या अनेक वेळेला आपण शेतकऱ्यांच्या गोळीबार झाला म्हणून आंदोलन करणारी मंडळी आणि हीच मंडळी शेतकरी उद्ध्वस्त करायला निघालेत। म्हणजे यांच्या मनामध्ये काय आहे बघा की विरोधी सरकार असलं की शेतकऱ्यांचे अन्याय झाला म्हणून ओरडायचं आणि आपण सत्तेत असलं की वारंवार शेतकऱ्यांचे अन्याय करायचा। ही दिशाहीन करायचं काम या सरकारनं थांबवावं अशी आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला इशारा वजा विनंती करतो।